नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड CET रिझल्ट जो की अत्यंत प्रतीक्षित आहे विद्यार्थी मित्रों, त्या संदर्भात आपल्या CET सेलवरती एक अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे। तर चला पाहूया काय सांगते आपल्या CET सेलवरील अपडेट। यासाठी जावे लागेल आपल्याला CET सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती, ते म्हणजेच cetcell.mahacet.org। तर गूगल क्रोममध्ये आपण हे सर्च केलं असता किंवा बीएड रिझल्ट 2024 असंही सर्च केलं असता आपण त्या होम पेजवरती पोहोचतो। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, CET सेलच्या होम पेजवरती आपण आलेलो आहोत। येथे वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पाहायला मिळतं, जेथून आपल्याला लॉग इन करता येतं। तर याला क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होतं आणि लॉग इनचं पेज आपल्याला आलेलं पाहायला मिळतं। त्यामध्ये आपला रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करू शकता। विद्यार्थी मित्रों, मागील 2 दिवसामध्ये आपल्या CET सेलच्या वेबसाईटचं कन्स्ट्रक्शन बाकी असल्यामुळे लॉग इनला अडचणी येत होत्या, लॉग इन होत नव्हतं। ते लॉग इन लवकरच पूर्ववत होईल, चालू होईल। तर वरती स्क्रॉल केल्यानंतर जे आपल्याला अपडेट इथे ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत त्या आपण इथे पाहू शकता ऑल, आणि त्यानंतर 2 नंबर आपल्याला इथं हायर एज्युकेशन हे पाहायला मिळतं आहे। तर महा BEd CET ELCT तर ऑब्जेक्शन रिड्रेसल, तर याचं जे PDF आहे याला क्लिक करून आपल्याला ते डाउनलोड करून घेता येतं, जे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर BEd CET रिझल्ट हे एक आपण PDF इथून क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर महा BEd प्लस ELCT रिझल्ट नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट रिझल्ट 2024 हेही आपल्याला पाहायला मिळतं। तर ह्या 3 अपडेटनंतर आपल्याला आज सकाळी एक अपडेट इथे लिंक झालेली पाहायला मिळते। त्यामध्ये आपण इथे पाहू शकता अनाउन्समेंट जो बार आहे त्या अनाउन्समेंट बारमध्ये रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे। त्यामध्ये नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर BEd प्लस ELCT CET 2024 हे एक इथं रनिंग अपडेट आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर BEd CET ज्याला आपण जनरल CET असं म्हणतो, तसेच स्पेशल CET, तर ह्या दोन्ही स्पेशल CETचे जे रिझल्टचे इथे नॉर्मलायझेशनचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर विद्यार्थी मित्रों, ह्या अपडेट्स आपल्या रिझल्टच्या अनुषंगाने आहेत, म्हणजे रिझल्ट आपला लवकरच डिस्प्ले होणार आहे। त्याचं नोटिफिकेशन आपल्याला आज किंवा येत्या 36 तासामध्ये ते आपल्याला आलेलं पाहायला मिळेल। आणि रिझल्टचं नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट डिस्प्ले झालेला पाहायला मिळेल। अशा प्रकारचं नोटिफिकेशन आपल्या नोटिफिकेशन बारमध्ये आहे। विद्यार्थी मित्रों, आपण वारंवार ह्या CET सेलच्या वेबसाईटला भेट देत राहायचं आहे, जेणेकरून अपडेट्स आपल्याला इथे पाहायला मिळतील। तसेच आमच्या चॅनलला लिंक राहा, आपल्याला सर्व अपडेट्स वेळेत आम्ही पुरवत असतो, तसेच आपल्या शंका कुशंका ह्या दूर करत असतो। यानंतरचा आपला जो कॅप राऊंड आहे आपल्या रिझल्टच्या पश्चात, त्या संदर्भातील विस्तृत व्हिडिओ आपल्याला लवकरच प्रदर्शित झालेला पाहायला मिळेल। तसेच आपल्या मेरिट जे आहे, म्हणजे यावेळेसचं मेरिट गव्हर्नमेंट कॉलेज असेल, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजेच शासकीय अनुदानित कॉलेज म्हणतो त्या कॉलेजचं मेरिट, तसेच प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये नॉन ॲडेड ज्याला आपण विनानुदानित कॉलेजेस म्हणतो, ज्यांचा भरणा महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतो, म्हणजे जास्तीत जास्त जे कॉलेजेस आहेत ते आपल्याला विना अनुदानित या घटकाअंतर्गत, या टायटल अंतर्गत पाहायला मिळतात। तर सर्व ह्याचं मेरिट यावर्षी किती असेल हेही आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल। अशा प्रकारचे आपल्याला अपडेट इथे पाहायला मिळते। लवकरच आपल्या रिझल्टचं नोटिफिकेशन जाहीर होईल आणि ते नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर आपला रिझल्ट काही तासातच लागलेला आपल्याला पाहायला मिळेल। तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्या ज्या सर्व टॅब्स आहेत त्या आता कार्यान्वित झालेल्या आहेत। आपण वारंवार ह्या टॅब्स पाहिलेल्या आहेत, पाहूया कशा प्रकारे त्या ॲक्टिवेट झाल्यात। आपण होमला क्लिक केलं आहे, 3 ज्या आडव्या रेषा आहेत डाव्या साईडला त्याला क्लिक करतात आपल्याला ह्या टॅब उघडलेल्या पाहायला मिळतात, ज्यामध्ये सर्च इन्स्टिट्यूट, आपल्या कॉलनीमधील, आपल्या शहरामधील इन्स्टिट्यूट कशा प्रकारे सर्च करायचं, तर ऑल डिपार्टमेंट्स याला क्लिक करून आपण हायर एज्युकेशन याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला BEd, जनरल BEd, त्यानंतर स्पेशल BEd यापैकी कुठलं BEd पाहिजे त्याला आपण क्लिक करायचं आहे। आपण ऑल ठेवूया।
त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस, कुठल्या प्रकारचे आपल्याला कॉलेजेस चेक करायचे आहेत, तर आपण गव्हर्मेंट कॉलेजेस, महाराष्ट्रातील गव्हर्मेंट कॉलेजेस असं आपण क्लिक करूया. त्यानंतर मायनॉरिटी स्टेटस, त्याला ऑल ठेवूया. त्यानंतर ऑटोनॉमस स्टेटस, तर ह्यालासुद्धा आपण ऑल ठेवूया आणि सर्च याला क्लिक करूया. म्हणजेच आपल्याला महाराष्ट्रातील गव्हर्मेंट कॉलेजेस, त्यांचे पत्ते आणि ते कोठे आहेत हे पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रातील जे गव्हर्मेंट बी एड कॉलेजेस आहेत आपण इथे पाहू शकता. हा जो टेबल आहे, तक्ता आहे, यामध्ये कॉलेज कोड आहे, कॉलेजचं नाव आहे, नेम ऑफ द कॉलेज, त्यानंतर कोर्स टाईप, कुठल्या प्रकारचा कोर्स आहे, ग्रॅज्युएट आपलं बी एड असतं, पोस्ट ग्रॅज्युएट आपलं एम एड असतं, हे आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर कोर्स नेम, बी एडसाठीचा आपण तक्ता पाहत आहोत, टेबल पाहत आहोत, त्या कॉलेजचे ॲड्रेस. त्यानंतर स्टेटस, कुठल्या प्रकारचं कॉलेज आहे, तर गव्हर्मेंट कॉलेज आपण चेक करतो आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ते गव्हर्मेंट कॉलेज आहे त्याचं लोकेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रो, यवतमाळ येथे स्थित असलेलं गव्हर्मेंट कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं, जिल्हा यवतमाळ. त्यानंतर बुलढाणा येथे स्थित असलेलं कॉलेज, त्यानंतर अकोला येथे स्थित असलेलं कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं, तर जिल्हा अकोला. त्यानंतर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई, डिस्ट्रिक्ट बीड, तर अंबाजोगाई या शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला हे कॉलेज पाहायला मिळतं, डिस्ट्रिक्ट बीड. त्यानंतर पुढचं कॉलेज जे आहे विद्यार्थी मित्रो, प्रॉपर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरामध्ये असलेलं आपल्याला कॉलेज पाहायला मिळतं. त्यानंतर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन भंडारा, तर भंडारा जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपल्याला तब्बल 12 कॉलेजेस, गव्हर्मेंट बी एड कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले पत्त्यासहित, त्यांच्या कॅपॅसिटीसहित पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कॉलेजसुद्धा शोधू शकता. युनिव्हर्सिटीचे वाईजसुद्धा आपलं कॉलेज काय करता येतं, सर्च करता येतं. तसेच विद्यार्थी मित्रो, बहुतांश आपलं म्हणणं असतं की लॉग इनला अडचणी येत आहेत, तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला एक पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं. येथून आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इनसाठी आपल्याला आपला जो रजिस्टर्ड ईमेल आहे तो इथं इनरोल करायचा आहे. तसेच आपला पासवर्ड इनरोल करून आपल्याला साइन इन असं केलं असता लॉग इन झालेलं पाहायला मिळतं. तसेच आपल्या इतर ज्या टॅब आहेत त्यासुद्धा ॲक्टिवेट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच आपला कॅप राऊंड आता पूर्णपणे सज्ज आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आपण स्टॅटिस्टिक्स पाहू शकता. तर स्टॅटिस्टिक्स सध्या आपल्याला माहीत आहे कॅप राऊंड सुरू होणं बाकी आहे. आपण सी ई टीचं स्टॅटिस्टिक पाहूया. तर सी ई टीला क्लिक केलं असता आपल्याला सिस्टीम स्टॅटिस्टिक पाहायला मिळतं. यामध्ये ऑल डिपार्टमेंट्स, तर किती विद्यार्थी इन्व्हॉल्व झाले होते, इथं आपल्याला 2024-25 अजून येणं बाकी आहे. तर 23-24चं स्टॅटिस्टिक आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता बी एड एम एड सी ई टी, ज्याला आपण इंटिग्रेटेड बी एड सी ई टी असं म्हणतो, जी की सध्या होणं बाकी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथं 13 नंबरला बी एड जनरल स्पेशल अँड बी एड ई एल सी टी सी ई टी हे पाहायला मिळतं. तर तब्बल 79,984 विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी परीक्षा दिलेली आहे. म्हणजेच फॉर्म भरलेले आहेत. विद्यार्थी एकूण परीक्षेला